बघ, हिटलर माहिती आहे सर्वांना. आज जे तुम्हाला इमॅजिनेशन सांगितलं ना, त्याच्यावर डिपेंडंट आहे. हिटलर माहिती आहे ना सर्वांना, हिटलर. हिटलरचा एक डेथ कॅम्प होता. डेथ कॅम्प बद्दल ऐकलाय का तुम्ही? सध्या इस्रायल इराण का बरं भांडत आहे? इस्रायल आणि इराणचं जे वॉर सुरू आहे, का बरं सुरू आहे? टाइमपास, जास्तीचे फटाके झाले म्हणून फोडू राहिले एकामेक. अरे असं काही आहे का? मग भांडत काहून आहे? इस्रायल आणि इराण का बरं भांडत आहे? कोण आन्सर सांगू शकतो तुमच्यापैकी? ते असेच कामधंदे नाही म्हणून भांडून राहिले. इश्यू काय, वॉरचा इश्यू काय आहे? ठीक आहे, लक्षात घ्या पहिले, कारण ते या स्टोरीशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला विचारून राहिलो. इस्रायल जो आहे, इट्स वॉज अ इस्लामिक कंट्री. इस्रायल कोणती कंट्री होती? इस्लामिक कंट्री. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जर्मनीमध्ये हा जो कॅम्प भरवला गेला होता हिटलरनी, ठीक आहे, त्याच्यामुळे इथली जी यहुदी कम्युनिटी आहे, कोणती? यहुदी, किंवा त्यांना ज्युईस म्हटल्या जाते. यहुदी और कोण? ज्युईस, है ना. ते या कॅम्प मध्ये कोणून त्यांनी हिटलरने मारले होते. तर मग यातले काही पलायन करून इस्रायलला आले. कुठे आले? इस्रायल. आणि त्या यहुदी लोकांनी, किंवा जे ते होते ज्युईस, त्यांनी हा इस्रायल कॅप्चर केला. आपल्या भारतात आपण सर्वात हुशार कम्युनिटी कोणाला मानतो? तो ब्राह्मणीचा. सर्वात हुशार आपण कोणाला मानतो? ब्राह्मण कास्टवाले जे लोक आहेत त्यांना आपण काय मानतो? हुशार मानतो बुद्धीने, है ना. तर जगामध्ये सर्वात हुशार कास्ट आहे यहुदी. जगातली सर्वात हुशार मानलेली कास्ट कोणती आहे? यहुदी, किंवा ज्यांना आपण ज्युईस म्हणतो. ठीक आहे. तर त्या हुशार लोकांना हा देश कॅप्चर करून टाकला. कुठला? इस्रायल. आणि तो मेनली होता इराणच्या लोकांचा. म्हणजे यांनी त्यांना पडताळीत करून मग ते कुठं पळाले? इराणकडे. येतं लक्षात? आणि कॅप्चर कोण केला? यहुदी लोकांनी. येतं लक्षात? मग यांचं म्हणणं आहे की आता हा देश आमचा आहे, आणि हे म्हणते आता आम्ही जाऊ शकत नाही, हा आमचा झाला, एवढ्या वर्षापासून आम्ही इथे राहून राहिलो, तर हा देश कोणाच झाला? आमचा. तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई ते सुरू आहे. ठीक आहे. आणि इस्रायलमध्ये काही पोर्शन असं आहे ज्यांना वाटते की याच्यावर कोणाचा काबा असायला पाहिजे? इराणचा. तर तेही लोक तिथं समजा हे करत आहे. ठीक आहे. तर आता हा नेमका प्रकार काय होता लक्षात घ्या. जर तुम्हाला माहित असेल तर हिटलर त्या स्वतःच्या सैन्यामध्ये फक्त एक साधा हवालदार होता, हे माहित आहे का तुम्हाला? हिटलर जो होता ना, एक व्यक्ती किती मोठं स्वप्न स्वतःच्या याच्यात बघू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हिटलर आहे. तो हिटलर फक्त आर्मीमध्ये जर्मनीच्या साधा एक हवालदार व्यक्ती होता. आणि त्या हवालदार व्यक्तीनं स्वप्न काय पाहिलं? तर पूर्ण जगावर राज्य करण्याचं. जर्मनीवरच नाही, कुठे? पूर्ण जगावर राज्य. येतं का लक्षात? कोण स्वप्न बघत आहे? एक हवालदार, है ना, म्हणजे एकदम खालच्या पोझिशनवरचा व्यक्ती ज्याला म्हणू आपण, है ना. तो कशाचं स्वप्न बघत आहे? पूर्ण जगावर राज्य करण्याचं. आणि आपण बँकिंगची नोकरी काढतानाही विचार करतो, खरंच होईल की नाही होईल. त्या लोकांची ती पॉवर असते. तुम्ही विचार करा की त्याच्या मनात किंतु परंतु आलं का काही, की मी जग कसं जिंकेल? कोणा शाळेत शिकवलं जाते का जग जिंकवणं? की कोणा ट्युशन मध्ये शिकवलं जाते? नाही. तो त्या व्यक्तीचा विचार आहे फक्त. तर हिटलरनं विचार काय केला? आपल्याला काय जिंकायचं आहे? जग. आणि तुमच्या माहितीसाठी हिटलरमुळेच सेकंड महायुद्ध घडलं, माहिती आहे तुम्हाला. आणि भारताला स्वतंत्र भेटण्याचं सर्वात मोठं कारण सुद्धा मला हिटलर वाटते. ठीक आहे. कारण हिटलरनं कंटिन्यू 3 महिने इंग्लंडवर बॉम्बारी केली होती. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला इंग्लंडवर कंटिन्यू 3 महिने बॉम्बारी झाली होती. तिथल्या सगळ्या मशिनरीज डॅमेज झाल्या, इकॉनॉमी डॅमेज झाली. तेव्हा ते इंग्लंड पळून जाण्यास प्रवृत्त झाले आपल्या इथे. येतं लक्षात? तो असा हा हिटलर. मग याच्यातून बघा यांनी काय केलं होतं. ते जे तुम्हाला यहुदी ज्युईश लोक सांगितले, ते जर्मनीमध्ये राहणारे लोक, है ना, ते तिथले सर्वात हुशार कास्ट. तर याला माहित होतं हे जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत आपलं राज्य चालणार नाही. कधी ना कधी हे काही ना काही बुद्धी लावून आपल्याला इथून काढून टाकते. तर मग यांना मारून टाकायचं. या सर्व लोकांना काय करायचं? मारून टाकायचं. तर दुनियातली सर्वात भयानक स्ट्रॅटेजी हिटलरनं करून आणलेली होती. ते म्हणजे इथे सर्वेच्या सर्व फॅमिली आणल्या, लाखांनो लोक आणले त्यांनी त्या कॅम्पमध्ये. ठीक आहे.
दिवसभर त्यांना त्याकडून काम करून घ्यायचं. काम कोणतं तर बुद्धीचं नाही, म्हणजे बुद्धिवाल्या माणसाचं डोकंच खराब होईल असं काम. तर तू गड्डा खोद आणि तू माती टाकून दे. यांना गड्डा खोदायचा आणि त्या गड्ड्यात यांना काय टाकायची, माती. दुसऱ्या दिवशी तो डबल गड्डा खोदायचा. नाही डोकंवाल्याचं डोकं खराब होईल. येतं का लक्षात? म्हणजे त्यांना बुद्धीनं काम करायची सवय आहे. एक तो अंग मेहनत करावी लागत आहे आणि त्या अंग मेहनतीत काही लॉजिक नाही आहे. इलॉजिकल काम पूर्णपणे, म्हणजे डोकं खराब होईल व पागल होऊन जाईल एखादा चांगला व्यक्ती. ठीक आहे, असं दिवसभर त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं. खायला काहीच नाही द्यायचं दिवसभरात. संध्याकाळी आणलं की एका पोलला बांधायचे आणि 4 लोक त्याला फटके मारणार. बांधलेला जो व्यक्ती आहे त्याला 4 लोक काय मारणार, त्याला फटके मारणार. जोपर्यंत त्याच्यात एनर्जी आहे तोपर्यंत मारत राहायला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर फक्त एक पाव खायला द्यायचा. किती? भाजी वगैरे काहीच नाही, ओनली पाव तेवढा खा. ठीक आहे, अशा कंडिशन मध्ये माणसाची हालत काय होऊन जाईल 2-4 दिवसानंतर? तो आपल्या इकडे शब्द आहे डंगऱ्या बैल्यासारखी. सॉर नो, पुरा सुकळा. तर मग आता तो मरणार तर त्याला मरूही नाही द्याच. तो एक भट्टी होती, एक अशी भट्टी जसा कत्तलखाना वगैरे असतं तशा टाईप. तर तो मराल टेकला की जिवंत व्यक्ती घ्यायचा आणि त्याच्यात फेकून द्यायचा फॅमिलीच्या समोर. म्हणजे मुलासमोर वडील फेकला चालले, वडिलासमोर आई फेकला चालली, समथिंग असं. आणि दुसऱ्या दिवशी तिकडून राग काढायचं काम पण त्याच फॅमिलीचं. पण ते कोणाची लाश कोणती आणि कोणाचं काय आहे काहीच त्याच्यात म्हणजे ताल तनबोरा नाही. कशी वाटली कंडिशन? एवढी भयानक कंडिशन दुश्मनाली भेटाव नाही भेट, बरोबर आहे. पण अशी कंडिशन ते लोक जगले आणि ते पलायन झाले. ठीक आहे, पण याच्यात वाचण्याजोगती एक गोष्ट होती. एक व्यक्ती जो या कंडिशन मध्ये खुश होता. इमॅजिन करू शकता तुम्ही, अशा कंडिशन मध्ये एक व्यक्ती काय होता, खुश होता. ठीक आहे, त्याचं नाव आहे व्हिक्टर फ्रँकलिन. काय नाव आहे? व्हिक्टर फ्रँकलिन, है ना. तो त्यांनी मी जे आज तुम्हाला सांगितलं त्या गोष्टीचा उपयोग केला आणि त्या कंडिशन मध्ये तो खुश होता. ठीक आहे, तो त्यांनी काय, तर जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण बसल्या बसल्या काय होऊ शकतो, गायब होऊ शकतो. बसल्या बसल्या काय होऊ शकतो, गायब होऊ शकतो. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन पण काम करते. ठीक आहे, तो आता यांनी काय करणं सुरू केलं लक्षात घ्या. त्याच्या जसं लक्षात आलं की आपण जरी बॉडीने इथं आहे तर माइंडनी दुसरीकडे राहू शकतो, तो त्यांनी त्या पॉवरचा यूज करणं सुरू केलं. म्हणजे त्या पॉवर मध्ये तो काय करायचा बघा. त्याला व्हायचं होतं सायकोलॉजिस्ट. काय व्हायचं होतं? फेमस सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं. तर तो काय करायचा, जसं अशी काही सिच्युएशन आहे तर डोळे बंद करून घ्यायचा, बुद्धीनं काय. तर मग तो इमॅजिन करायचा की मी एखाद्या हॉलमध्ये मस्त उभा आहे, तिथं माझी स्पीच वगैरे सुरू आहे, मस्त आपलं बोलणार असं तसं. इकडनं फटके मारणं सुरू आहे, त्याला माहितच नाही. तो त्याच्या इमॅजिनेशन कुठं आहे, बाहेरच्या दुनियात. म्हणजे कुठेतरी एक हॉल आहे बा, तिथं माझा काय सुरू आहे, सेमिनार सुरू आहे. मस्त लोक वाह वाह करून आले, टाळ्या वाजून राहिले, हा त्यांना स्पीचेस देऊन राहिला. आणि स्पीचेस झाल्यानंतर कोणी ऑटोग्राफ साठी येऊ राहिलं. मग हा याचे असे हातवारे सुरू, चेहऱ्यावर स्माईल, आणि लोक फटके मारून राहिले. तुम्ही विचार करा, अशा व्यक्तीसोबत ते बाकीचे फटके मारणारे काय करतील? पहिले तर जोरात मारण्याचा प्रयत्न करतील, आणखी की बाईला मारू लागून देणार, अजून जोरात मारतील. नंतर नंतर त्यांना वाटत हा पागल झाला. सर की एवढं मारू राहिलं तरी हा काय करू राहिला, हसून राहिला है ना. और मार सिंगम, इधर से भी मार, इधर से भी मार वाला कंडिशन. पाहिला ना पिक्चर मध्ये तुम्ही, शेवटी त्याला मारतेच मारते तरी तो हसतेच हसते. तशी जर कंडिशन असेल तर समोरच्या जीवार येईल की नाही, आणि कदाचित तो त्याला मारणं बंद करून द्या. आणि तेच झालं, त्या व्यक्तीला मारझोड करणंच बंद झालं. आणि त्या व्यक्तीने हे तिथं पीच करणं सुरू करून देतात लोकांना, की तुम्ही असं एवढ्या खराब कंडिशन मध्ये असतानाही इथून काय होऊ शकता, गायब होऊ शकता. म्हणजे तुम्हाला जशी लाईफ पाहिजे तशी काय करू शकता, इमॅजिन करू शकता. तर तुमच्या माहितीसाठी तो व्यक्ती असं इमॅजिन करायचा. ठीक आहे, आणि त्याचा नंबर यायच्या 3 दिवसाआधी सेकंड वर्ल्ड वॉर थांबलं आणि त्याची सुटका झाली. ही वॉज अलाइव्ह. तो त्या कॅम्प मधून वाचला आणि नंतर तो खरंच चांगला सायकोलॉजिस्ट झाला.
त्याचं तुम्ही नाव लिहून घ्या लागल्यास आणि शोधा गुगलवर. विक्टर फ्रँकलिन, काय नाव आहे त्याचं? विक्टर फ्रँकलिन, है ना. तो आता लक्षात ठेवायसाठी मी त्याची ट्रिक वापरली होती. विक्टर म्हणजे मी केलं तिथं व्हिक्ट्री, नाव लक्षात नाही राहत ना इथं, तर विक्टर म्हणजे मी काय केलं तिथं विक्ट्री, विजय मिळवली त्यानं. आणि फ्रँकलिन, फ्रँकलिनचं मी केलं होतं फ्रेंडली, काय केलं होतं? फ्रेंडली, फ्रँकलीचं फ्रेंडली. म्हणजे त्यांनी तिथं न लढता फ्रेंडली काय मिळवली? विक्ट्री मिळवली. मग नाव काय झालं? विक्टर फ्रँक. ठीक आहे. मग आता ही स्टोरी आपल्यासोबत कशी रिलेटेड, तुम्हाला का बरं सांगितलं येतं लक्षात? मोस्ट ऑफ दी आपलं काय होते लक्षात घ्या, आपण प्रेझेंट कंडिशन मध्ये अटकलेलं राहत की सध्या तर माझी कंडिशन अशी आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, किंवा मेंटली स्ट्रॉंग नाही आहे, किंवा बॅकग्राऊंड माझं स्ट्रॉंग नाही आहे, हे सर नो. तर आपण या गोष्टींमध्ये अटकलेलं राहत, बरोबर आहे. पण आता विचार करा, त्याच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन असू शकते का? एवढी खराब आपली सिच्युएशन आहे का? नाही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आता आहे दॅट्स अवर प्रेझेंट कंडिशन. फ्युचर ही असंच राहील का? आपण फ्युचर बदलासाठी इथं बसलेलं आहे की नाही, की समोरची लाईफ काय झाली पाहिजे, आपली चेंज झाली पाहिजे. तर याच्यातून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे, रोज 5-10 मिनिटं काम वाटलं तरी चालेल, कामासारखं करा, बट करा. तो काय करायचं आहे नेमकं लक्षात घ्या. रूमवर म्हणा, झोपल्या झोपल्या म्हणा, बसल्या बसल्या म्हणा, असं बसायचं मस्तपैकी, डोळे द्यायचे बंद करून, आणि माइंडने आपलं समोरचं जग हे करायचं. म्हणजे इथून जे आपल्याला समोरची लाईफ पाहिजे ना, जी आहे ती वाली नाही, जी पाहिजे ती वाली लाईफ, विदाऊट किंतु परंतु, की ते कसं येईल, कसं होईल, काय होईल, है ना, त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. तर तुम्हाला फक्त डोळे बंद करणं आहे आणि बस त्या जगात चाललं जाणं आहे, की तुमचं कसं घर आहे, कसा तुमचा मस्त बंगला आहे, कसे तुम्ही मस्त चेअरवर बसलेले आहात, एसी लागला, टीव्हीचं चॅनल बदललं, कॉफीचा मग आला, काहीतरी विचार सुरू आहे, काम सुरू आहे, ड्रायव्हरनं गाडी काढली, मस्त तुम्ही गाडीत बसून चालले. येतं का लक्षात? म्हणजे एकदम फील घ्या त्या वस्तूचा, की सर्व गोष्टी तुमच्याकडे जशा आहेत. आता तर लाईफ झंडच आहे मला माहिती आहे. तर 10 मिनिटं आपण इमॅजिनेशन मध्ये तरी तिथं जाऊ शकतो की नाही जाऊ शकत. आणि असं सायकोलॉजिकली म्हटलं जाते, जोपर्यंत तुमच्याकडे एखादं फ्युचर नाही आहे, जोपर्यंत तुमचा माइंड त्याच्यात घुसत नाही, दाखल होत नाही, ज्याला म्हणू आपण, तर तुम्हाला जी लाईफ पाहिजे आहे ते इमॅजिन करणं काय आहे, गरजेचं आहे. तो डेली 10 मिनिट काम समजून जरी केलं तरी चालेल, पण करणं गरजेचं आहे. तर याला म्हणतात, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल जर ऐकलं असेल, मी आता मागच्या हप्ती सकाळच्या बॅचला व्हिडिओही दाखवला, तुमच्याही बॅचला दाखवेल तो. द सिक्रेट म्हणून एक व्हिडिओ आहे, माहिती आहे का तुम्हाला? कुठला? द सिक्रेट. त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे. एखाद्या वेळेस मला बोर वाटलं तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवून देईन, होत असेल तर तुम्ही पण बघू शकता. कशावर काम करते हे सर्व? लॉज ऑफ अट्रॅक्शन. आणि आता एवढं सांगितल्यानंतर एखादा बिलीव्ह करते, एखाद्याला वाटतं काय फेक काहीतरी सांगत राहतो, ठीक आहे. मग असं संध्याकाळच्या एका बॅच मधल्या मुलीने इमॅजिन केलं, जर नेहमी मी क्लासमध्ये नाव सांगतो पूजा धोटे म्हणून, है ना, तिने इमॅजिन केलं की मी एका वर्षात पास होईल, एका वर्षात पास झाली, मला पीओची पोस्ट पाहिजे, पीओची पोस्टच भेटली, मला अमरावतीत जॉब पाहिजे, अमरावतीतच जॉब भेटला, युनियन बँक ऑफ इंडिया पाहिजे, युनियन बँक ऑफ इंडियाच भेटली. विश्वासाचा प्रकार. आणि तोच आपल्या आजूबाजूचा जर विचार करत असेल काहीतरी फेकते, बस बुमल्या मारत 4-5 वर्ष. 4-5 वर्षांत जो पास होणार आहे त्याला विचारशील तर तो तेच सांगन, बाबू लॉ ऑफ अट्रॅक्शन काम कर. ती मुलगी इथेच आहे, बडनेराची मुलगी आहे, पूजा धोटे म्हणून, आणि इथेच युनियन बँक ऑफ इंडियाला जॉईन. तो जो मांगोगे, जो देखोगे वो मिलेगा. काही मागसालच नाही, काही डिमांडच नाही करसाल तर काही भेटणारही नाही. ठीक आहे. सी यू ऑन टुमारो. उद्याला 18चा टेबल 17चा झाला ना.